नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे तब्बल 16 उमेदवार निवडून आलेले आहेत। खरं तर हा विजय मुरगुडच्या जनतेला, मुरगुडच्या मतदारांना आम्ही समर्पित करतो। इथल्या जनतेनं जी हुकुमशाही प्रवृत्ती होती त्या हुकुमशाही प्रवृत्तीला निश्चितपणानं उत्तर देण्याचं काम केलंय, हुकुमशाही प्रवृत्ती गाडण्याचं काम केलंय। आता मुरगुड शहरामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवण्यामध्ये सुरुवात होईल असा मला या निमित्तानं अपेक्षा आहे, आशावाद आहे। 1478 मतं पडलेले, कुठेतरी मतं कमी पडलेलं असं भावना आहे का? नाही, 1478 मतं ही निश्चितपणानं चांगले आहे। 1478 मतानं झालेला विजय हा मुरगुडकर जनतेचा विजय आहे। शिवसेना भाजप युतीच्या उमेदवार सुहासिनी देवी पाटील यांच्या परिश्रमाचा आणि इथल्या सर्व नेतृत्वाचा, विशेषतः या ठिकाणी काम केलेले संजय दादा मंडलिक असतील, प्रवीण सिंह पाटील साहेब असतील, या सर्वांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्यासह अतिशय मेहनतीनं काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते यामध्ये जीवाचं रान करून राबलेले आहेत। हा विजय खऱ्या अर्थानं त्यांना समर्पित करावा तेवढा थोडाच आहे। आपल्या एकूण 20 शिलेदारांपैकी आपले 4 शिलेदार पराभूत झाले आहेत, काय सांगतात? निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये थोड्याफार फरकानं आमचे 4 शिलेदार पराभूत झालेत, परंतु आम्हाला खात्री होती की मुरगुडच्या निवडणुकीमध्ये आम्ही 21-0 हा निकाल लावू। परंतु जनादेश जो काय आहे, मुरगुडच्या जनतेनं कौल दिलेला जो आहे तो निश्चितपणानं आम्हाला मान्य आहे। या 4 उमेदवारांच्या बाबतीत ज्या काही चुका झाल्या त्या भविष्य काळामध्ये दुरुस्ती करून त्याही भविष्य काळात उमेदवार विजयी होतील पुढच्या निवडणुकीमध्ये, असा आम्ही प्रयत्न करू। हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पराभव आहे। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते स्वतः नगराध्यक्ष होते, परंतु या मुरगुडच्या नगरपालिकेच्या विकासाच्या संदर्भात त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीत आणि त्याला चपलक उत्तर हे मुरगुडच्या जनतेनं दिलेलं आहे। आता भाजप म्हणून आपण मुरगुड शहरामध्ये नेमकं काय करणार आहे? भारतीय जनता पार्टीचा विकासाचा अजेंडा हा नेहमी असतो। या विकासाच्या अजेंड्याच्या माध्यमातून या राज्याचे नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि नगर विकास राज्यमंत्री ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माधुरीताई मिसाळ आहेत आणि त्या विशेषतः या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। या दोघांच्या माध्यमातून मुरगुड नगरीचा कायापालट करण्याचं स्वप्न इथल्या मुरगुडच्या जनतेनं जे उराशी बाळगलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुरगुडच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना आम्ही ताकदीनं मदत करू। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।